जळगाव खानदेशले गाडी घ्यायला गेलो आणि गाडीच्या शूटसाठी तर पुरी फिल्डिंग एकदम ओके मध्ये लावली होती. तो विषय असा झाला की आयुष भाऊनं सकाळी मला घरून उचललं. चाल म्हणत आपल्याला गाडी घ्यायला जाणार. मग आम्ही आलो आयुष भाऊच्या घरी. अरे सागरदा तुम्ही अडी कसे काय आले हो? सागरदा म्हणत जसा तू आला. आणि सकाळच्या टाइमला आम्ही निघलो जळगाव खानदेशकडे. 130 किलोमीटर कधी गेला समजलो बी नाही. स्कोडाच्या शोरूम वर आलो नेताबरोबर आम्ही लागलो आमच्या कामाला. सागरदानं काढला त्याचा कॅमेरा आणि गिंबल. अरे याचं वजन किती हो बा? आपलं बरं आहे बा छटाकभर. आणि हा एवढा ताल फक्त एका रील साठी चालू आहे रे भाऊ. शोरूम वाले बी धपले आम्हाला पाहून. तेलही वाटत असेल की हे काय गाडी घ्यायला आले की पुरा शोरूमच नेतात काय माहिती. पहिले गणपती बाप्पाची आरती करून घेतली. सागरदाजवळ तरी कॅमेरा होता, माझजवळ तर आपला आयफोनच होता. गरीबी पण तरी व्हिडिओ तर आम्ही ना भयान काढले. काऊन की महात्मा गांधी सांगून जायला स्टोरेज भरलं तर चालेल पण व्हिडिओची कमी नाही पडली पाहिजे. मग काय आडवे उभे तिरपे तारपे जसे काढता आले तसे काढले. ढगातून व्हिडिओ काढण्यासाठी हे विमान बी उडवलं होतं. गाडी तर काढली शोरूमच्या बाहेर पण आम्हाला तेवढ्यात ताकदनं भुका लागल्या. मग आमच्या फॉर्च्युनर मध्ये बसून आम्ही आलो डायरेक्ट भुक्याले नाही जेवण करायला. पहिले तर पापड बोलावला पण तो पापड काही आम्हाला जमला नाही. जाऊ द्या म्हटलं मुकाट्यानं भाजीपोळी खायला पुरते. सट जेवण घेऊन केले सगळे ना आपापले क्वार्टर उचलले. सगळेले अलग अलग ब्रँड पाहिजे. मजा काय काय. घरी जाताना अजून या गाडीतून त्या गाडीचे व्हिडिओ शूट केले. शेवटी माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चले भाषा म्युझिक.